नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। टाइम बघा किती झालेला आहे, 12:15 वाजलेले आहेत रात्रीचे। ठीक आहे, व्हिडिओ शूट करतोय, टाइम भेटला नाही। काय करूया आपण, पहिल्या दोन स्ट्रॅटेजी आपण पाहिलं होतं, हाय ब्रेकआउट हंटिंग, लो ब्रेकआउट हंटिंग। ओके, दोन स्ट्रॅटेजी तर ऑलरेडी बघितलेला होता। ह्याच्या मागची सायकोलॉजी जर तुमच्या डोक्यात आली असेल तर तिसरी स्ट्रॅटेजी समजून घेणं काही अवघड नाहीये। तिसरी स्ट्रॅटेजी आहे सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट। ओके, सायकोलॉजिकल नंबर म्हणजे माहित असेल तुम्हाला, 500च्या मल्टिपल मधले नंबर 20,000, 20,500, 21,000, 21,500, 22,000, 22,500, 23,000, 23,500 या सगळ्या स्ट्रॅटेजी निफ्टी बँक निफ्टीला सुद्धा चालतात बरं का। आता सांगतो यूज कसं करायचं, तुमची तुम्ही बघा। ओके, हा बघा 20,000चा सायकोलॉजिकल नंबर आहे। सपोज करा, सिंपल अनालिसिस, मार्केट ह्याच्या वरती ओपन झालं, धड 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 आलं, ब्रेकडाऊन दिला, रिटेलर सगळीच्या सगळे सेल साईडला पोझिशन बनवायला चालू करतात। आपण काय करायचं, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन क्लोज होऊ द्यायची, कॅन्डल कशी असेल नो प्रॉब्लेम। ग्रीन कॅन्डल क्लोज आली, त्याच्यानंतर पुढची ग्रीन कॅन्डल बनताना याचा हाय ब्रेक करताना मार्केटमध्ये बाय साईडला एंट्री बनवायची। मार्केट अप साईडला मोमेंटम करतं आणि करतच। ठीक आहे, सगळ्यात बेस्ट आणि मोस्ट वर्किंग, ओके, मोस्ट म्हणजे सेकंड नंबरला मोस्ट वर्किंग स्ट्रॅटेजी सायकोलॉजिकल नंबर ब्रेकडाऊनची। ओके, या सगळ्या स्ट्रॅटेजी मार्केटच्या पहिल्या 1-1.5-2 तासामध्ये होऊन जातात, हाय ब्रेकआउट, लो ब्रेकआउट आणि सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन। ओके, तुम्ही जर US 100ला ऑब्झर्व केलं, एक गोष्ट US 100ची तुम्ही ऑब्झर्व करा, सगळेजण जाऊन बॅक टेस्टिंग करा, काय करायचं ते करा। बघा, US 100 मध्ये सायकोलॉजिकल नंबरचा मोस्ट ऑफ द टाइम ब्रेकडाऊनच होणार। मोस्ट ऑफ द टाइम काय होणार, वरून खाली ब्रेकडाऊनच होणार आणि मार्केट अपसाइड मोमेंटम करणार। आणि ज्या वेळेस ब्रेकआउट होतो सायकोलॉजिकल नंबरचा, जाऊन थोडंसं तुम्ही बॅक टेस्टिंग करा, ऑब्झर्व करा, ब्रेकआउट एक तर जास्त वेळेस होत नाही आणि ज्या वेळेस होतो त्यावेळेस तो वर्क होतो आणि मार्केट अपसाइड मोमेंटम करतं। हे माझं एक सेल्फ अनालिसिस आहे। हंटिंग पण होते, कधी कधी डाऊन साईडला येतं, नो प्रॉब्लेम, पण मोस्ट ऑफ द टाइम एकतर होतच नाही सायकोलॉजिकल नंबरचा खालून वरती ब्रेकआउट। काय सांगतो मी, खालून वरती ब्रेकआउट ओपनिंग झाल्यानंतर सांगतो मी, खालून वरती ब्रेकआउट इझिली होत नाही आणि झाला तर डायरेक्टली अपसाईडला रॅली येते। ओके, तरी सिंपल स्ट्रॅटेजी आय होप तुम्हाला सगळ्यांना समजली असेल। उदाहरण जर असेल तर दाखवेन, तर मी काय सांगितलं तुम्हाला, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या स्ट्रॅटेजी झाल्यानंतर एकदम आपलं मस्तपैकी आपण एक सोबत बॅक टेस्ट सगळं करून, हे बघा सापडली, जाऊ द्या। हे बघा, काय 20,500 सायकोलॉजिकल नंबर, मार्केट चालू झालं, इथं आलं 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 आलं, धड 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 सगळं ब्रेकडाऊन दिलं, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, हे बघा ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आणि मार्केटमध्ये मुवमेंट आलेले आहे अपसाईड। ओके, कॅन्डल थोडीशी मोठी आहे बघा, 44 पॉईंटची, पण तुम्ही सायकोलॉजी समजून घ्या। असं नाही की प्रत्येक वेळेस बाबा ती गोष्ट तुम्ही पाठच करून जाणार आहे। नॉर्मल कॅन्डलच वाटते बघा, ही 20 वाजून 50 मिनिटं कॅन्डल तुम्ही बघा, नाही नॉर्मल कॅन्डल वाटते, कुठं आले मोमेंटम, अपसाईडला मोमेंटम आलेला आहे। ठीक आहे, अजून एखादा असेल तरी दाखवतो। हे बघा, ज्यावेळेस ह्यूज गॅप अप गॅप डाऊन होतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं। बघा 2% मार्केट डाऊन झालेलं आहे, 2% डाऊन होऊन जर ब्रेकडाऊन देतंय मार्केट, तर इथं रिटेलर सेल करत नाही, त्यांना वाटतं अजून किती खाली जाणार आहे, आता तरी वरती येईल असं विचार करून ती लोक बाय साईडला पोझिशन मारतात। लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या। ठीक आहे, ही एक सायकोलॉजिकल नंबरची स्ट्रॅटेजी झाली। अजून सायकोलॉजिकल नंबरची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला, बघा आता स्ट्रॅटेजी क्रमांक 4, चौथी स्ट्रॅटेजी काय बघा, मार्केटमध्ये आलं बाईंग मोमेंटम आणि PSY पासून जर सेलिंग येत असेल, नीट ऐका, बाईंग मोमेंटम आलं आणि PSY पासून जर सेलिंग येत असेल तर आपण काय करणार, फिबो मार्क करायची। कुठून मार्क करायची, फिबो लो टू हाय, फिबो मार्क करायची, 0.56 एरियाच्या इथं एंट्री मारायची, लोचा स्टॉप लॉस, हायचं टार्गेट। हा ट्रेड 1:1 आहे, पण ह्याच्यासारखी अॅक्युरसी शोधून सापडणार नाही कुठं। ठीक आहे, एकदम मस्त अॅक्युरेट आहे हे ट्रेड सापडतात बघा, 1:1 आहे याला, पण एकदम भारी ट्रेड सापडतात। ही बघा स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या, असं बाईंग मोमेंटम डाऊन साईडला आलं मार्केट आणि काय करणार आपण, लो टू हाय फिब मार्क करायची आणि इथं एंट्री मारायची, मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम येतं। हे सगळ्याच्या सगळ्या स्ट्रॅटेजी स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही, काय नाही ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये दुसरं काय होतच नाही, मी तर सांगतो, होतच नाही म्हणतोय मी तर। ओके, ही झालं स्ट्रॅटेजी क्रमांक 3। एक्झाम्पल इथंच आहे, मी तुम्हाला प्रत्येक दिवस प्रेडिक्ट करता येऊ शकतो एवढं सांगतो मी, प्रत्येक दिवस वेगवेगळं होणार आहे काय ना काय, पण ह्याच गोष्टी होणार आहेत, ह्याच्यापेक्षा नवीन काही येणार नाही। सायकोलॉजी लक्षात ठेवा नेहमी, मी सायकोलॉजी सांगतोय तुम्हाला की का अपसाईड मोमेंटम येईल, का तर रिटेलरनं सायकोलॉजिकल नंबर पासून सेलच्या पोझिशन बनवल्या असतात, त्यांचे स्टॉप लॉस अपसाईडला अवेलेबल होतात, मग मार्केट कुठं मोमेंटम करणार आहे बाबांनो, अपसाईडच मोमेंटम करणार आहे, सिंपल आहे। ठीक आहे, जसं सायकोलॉजिकल नंबरचं ब्रेकडाऊन केल्यावरती रिटेलर काय करणार आहे, सेल करणार आहे, मार्केट कुठं मोमेंटम करणार आहे, अपसाईड मोमेंटम करणार, हे काय झाली एक सायकोलॉजी।
ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी किती झाली आपल्या 4. आता 5वी स्ट्रॅटेजी, हे बघा 5वी स्ट्रॅटेजी सांगतो. मार्केट ओपन झालं सायकोलॉजिकल नंबरच्या वरती, आलं वरून खाली, सायकोलॉजिकल नंबर पासून जर सपोर्ट घेतला तर आपण फिब मार्क करणार हाय टू लो आणि इथं सेल साईडला पोझिशन बनवणार. ठीक आहे. इथं काय करणार आपण, सेल साईडला पोझिशन बनवणार. एकदम सिंपल आणि ॲक्युरेट आहे हे ट्रेड. ह्याच्यापेक्षा ॲक्युरेसी आयशप्पा सांगतो कुठं सुद्धा शोधून सापडत नाही तुम्हाला. ठीक आहे. उदाहरण जर असेल तरी दाखवतो. हे बघा हा पण एक त्यातलाच भाग आहे बरं का. असं मार्केटमध्ये सेलिंग आली, सायकोलॉजिकल म्हणजे जवळपास आहे बघा मार्केट आणि इकडे पण सपोर्ट आहेत खूप सगळे. मग रिटेलर इथं बायच करणार आहेत, वरून गेले फिबमध्ये गेले की सेल मारायचा, येत आहे मार्केट खाली. काय अवघड आहे बाबांनो, काय सुद्धा अवघड नाही. ठीक आहे. जसं इथं पण बघा, इथून मार्केट अपसाईड मोमेंटम गेलं, आलं खाली, फिबमध्ये आलं नाही, मोठ्या फिबमध्ये आलं नाही बघा मार्केट इथं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मोठ्या फिबमध्ये आलं नाही, नो प्रॉब्लेम. पण इथल्या स्विंग पासून बघा, या वाल्या स्विंग पासून जर इथं मार्क केलं तर एक्झॅक्टली बघा 0.5ला टच करून मार्केटनं अपसाईड मोमेंटम केलेलं आहे. ठीक आहे. स्ट्रॅटेजी सिंपल आहेत, फक्त त्याच्या मागची सायकोलॉजी एकदा तुमच्या डोक्यात आली ना तर मार्केट प्रेडिक्ट करणं अजिबात अवघड गोष्ट नाहीये. ठीक आहे. तर किती स्ट्रॅटेजी झाल्या, तर 1 2 3 4 5 झाल्या बहुतेक माझ्या हिशोबानं. आणि ब्रेकआउटचं बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, सायकोलॉजिकल नंबरचं ब्रेकआउट मार्केट इझिली देत नाही. आणि हे बघा असं ब्रेकआउट दिलं की हे बघा अपसाईड मोमेंटम येत आहे. का माहितीये का, एक आदल्या दिवशी काय सेंटिमेंट तयार झाला असतं माहितीये का मार्केटमध्ये, ब्रेकडाऊन देऊन मार्केट कुठं थांबलेलं असतं बरोबर, किंवा मागून एक सेलिंग आलेली असते मोठी सायकोलॉजिकल नंबर पासून, त्याच्यामुळे ब्रेकआउट झाले ना, बऱ्यापैकी ब्रेकआउट वर्क व्हायला चान्स होतो. तसं आज पण झालं बा मार्केटमध्ये. आता मार्केट चालू पण आहे, आज काय मी ट्रेड बनवलं नाही, पण मी ऑलरेडी ग्रुपला टाकलं होतं की बाबा नो आज शॉर्ट कवरिंग यायला चान्स आहे. हे बघा इथं हावाला ब्रेकआउट झाला सायकोलॉजिकल नंबरचा आणि कुठे गेलं मार्केट, अपसाईड मोमेंटम गेले. तर रिझन बघा, तुम्ही प्रत्येक गोष्टी सायकोलॉजी समजून घ्या. इथं बघा मार्केटनं काय केलं, सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग घेऊन खाली आलतो. इथं आपला स्टॉप लॉस मारला होता त्या दिवशी. ठीक आहे. ही माझ्या चांगल्या डोक्यात बसलो स्टॉप लॉस मारला. आणि इथं बघा काय झालंय, PSY पासून मार्केटनं रेजिस्टन्स घेतलेला आहे. रिटेलर सगळे सेल करतात, ह्याच्यावरती शॉर्ट कव्हरिंग होणे आहेच. ह्याच्यावरती शॉर्ट कव्हरिंग होणे, शॉर्ट कव्हरिंग काय असते टेलिग्राम ग्रुपला टाकलेला आहे मी. टेलिग्रामची लिंक माझ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघा, तिथून तुम्ही चेक करून घ्या. ओके. मग ही ब्रेकआउट कव्हर झाला तर रिटेलर लोकांनी इथून सेल बनवला होता, मग त्यांचे स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट अपसाईड मोमेंटम करेल. आणि ह्याच्यानंतर इथे एंट्री बनवता येत नाही बघा. मी काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकआउट झाला ना, सरळ बाय साईडला एंट्री मारून टाकतो, लोचा स्टॉप लॉस टाकतो. पण आज काय झालं बघा, बायचा एंट्री मारला तर 92 पिपचा एसएल येत होता. मग 92 पिपचा एसएल घ्या ना, आपल्याला काय सोसत नाही, राहू द्या घालते म्हणलं. मग इथं काय ट्रेड केला, त्याच्यानंतर ट्रेडच बनला नाही कुठं. त्याच्यानंतर इथे एक हायर हाय नुसता मारला, त्यानंतर त्यांना स्वीप मारलं, त्यानंतर हायर हाय केला. पण एवढ्या वरती गेल्यानंतर बाय साईडला पोझिशन बनवून, सॉरी सेल साईडला पोझिशन बनवून काय फायदा आहे का. बघा 1.6% अप झाले, तर इकडे रेजिस्टन्स पण आहे. आता इथं ह्याच्यानंतर एक चांगला यम पॅटर्न झाला असता, चांगलावाला. हा काय चांगला यम नाही, ह्याला काय यम म्हणत नसते. जरा यम दिसण्यासारखा यम झाला असता तर बाय साईडला पोझिशन बनवली असते मार्केटमध्ये, पण झालेला नाही. ठीक आहे. तर ह्या स्ट्रॅटेजी आय होप तुम्हाला समज असेल. मी काय काय सांगितलं तुम्हाला, हाय ब्रेकआउट हंटिंग, लो ब्रेकआउट हंटिंग सांगितलं मी तुम्हाला, सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन सांगितला, सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकआउट सांगितला, किती झाल्या 4. हां, आणि काय सांगितलं, सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेतलं, फिब सांगितली 5 आणि फिब सेल साईडला एक 6. ओके. म्हणजे 6 स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्ही वळीनं लिहून घ्या, वाटल्यास एकदा स्ट्रक्चर ड्रॉ करून देतो. हे बघा, लो ब्रेकआउट, हाय ब्रेकआउट. ओके. अजून काय राहिलं, PSYचा ब्रेकडाऊन, PSYचा ब्रेकआउट, PSY पासून रेजिस्टन्स घेतल्यावर फिबची स्ट्रॅटेजी, PSY पासून सपोर्ट घेतल्यावरती फिबची स्ट्रॅटेजी. ओके. अशा मी तुम्हाला किती स्ट्रॅटेजी सांगितलं, टोटल 6 स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहे. ठीक आहे. बाकी स्ट्रॅटेजी उद्या बघू. आणि ह्याच्यानंतर एक ना एक दिवस तुम्हाला प्रेडिक्ट करता येईल. प्रत्येक दिवशी काय ना काय झालेलं असतं मार्केटमध्ये, ते इझिली प्रेडिक्ट करता येईल. फक्त ह्याच्या मागची सायकोलॉजी एकदा डोक्यात घुसली तुमच्या, ही विषय संपला. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा, समजतंय का ते पण सांगा. ठीक आहे. म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला थोडंसं बरं पडेल, किंवा काही राहत असेल तर नीट सांगायला चांगलं होऊन जाईल. ठीक आहे. बाकी ब्रोकरच्या वगैरे लिंक सगळ्या काय डिस्क्रिप्शन दिल्या, जेन्युइन ब्रोकर वापरा, कुठेतरी फालतू ठिकाणी जाऊ नका, एवढंच माझं सांगणं आहे. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.